नवऱ्यासोबत वाद हे होतच असतात, पण आपण सॉरी नाही म्हणायचं. एक छानसा पदार्थ फक्त बनवायचा, बघा सॉरी समोरूनच येईल. नवऱ्याच्या आवडीची मस्त भाज्या घालून इथं भजी बनवतीये, पण ही भजी टेस्टला भन्नाट लागते बरं का. 4-5 तास अगोदर हरभरा डाळ चांगली भिजवायला ठेवायची. भिजवून त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं. मिक्सर जारमध्ये घेऊन आलं, लसूण आणि भरपूर मिरच्या घालून वाटण बनवायचं. थोडी भिजलेली डाळ जी होती ती मी बाजूला काढली होती, ती पण आपण यामध्ये घालूया. त्यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, किसलेलं गाजर घालायचे आणि यामध्ये मी कोरडे मसाले जे आहेत ते जास्त वापरते, टेस्ट खूप छान येते. मीठ, हळद, धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट घातलंय, गरम मसाला वापरलाय आणि काळी मिरी जी असते ना त्याची पावडर नक्की वापरा. हे सगळं घालून घेतलंय. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला पालक वगैरे जो असतो ना तोही वापरू शकता. मस्त एकत्र करून घ्यायचे, पाणी जराही वापरलेलं नाही. आणि तेल गरम झाल्यानंतर लो लो फ्लेम करायची. नंतर ती भजी जी आहे ती आपण सोडू शकतो. खरं याला वडे पण आपण मोठ्या साईजचे करू शकतो, म्हणजे आपण डाळ वडे जे म्हणतो तोच प्रकार हा. तर डाळ वडे बनवा किंवा मग अशी छोटी छोटी भजी बनवा. तर मस्त मध्यम आचेवरती कुरकुरीत भजी जी आहे ती तळून घ्यायची. हाय फ्लेमवरती तळू नका, नाही तर नुसता रंग चेंज होऊन आतमध्ये ती मऊसूद राहते. इथे बघताय तुम्ही नवरा तर माझा मस्त खुश झालाय. काहीच न बोलता सुद्धा त्यांची स्माईल जी आहे ती सगळं काही सांगून जाते.